बांधवांनो, जेवढा वाटा हो ना महान त्यागी बाबा जुंदोजीचा तेवढाच वाटा वाराणसी आईचा. हो ना का खरोखर बाबाने वेळो आईने वेळोवेळी बाबाला सहकार्य केलं. खरंय बाबाने हवन कार्य जरी घडवलं असेल हो ना परंतु प्रसाद बनवण्याचं कार्य आईने केलं. खरंय का रात्रभर आईलाही जागरण झालं. का जेव्हा जेव्हा बाबाच्या कार्यामध्ये आईने सहकार्य केलं हो ना का आणि तरच पती आणि पत्नी या प्रपंच रथाचे दोन चाका आहे म्हणतात. तर तरच हा रथ सामोर गेला. हो ना आणि म्हणून काय म्हणतो जेव्हा मी थोडासा सांबार घेऊन गेलो आणि काटवाला घेऊन गेलो हो ना का त्यावेळेस बाबा म्हणते रामचंद्र काय आहे बाबा थोडासा सांबार आहे आणि काटवला आहे का हे वापस घेऊन जा म्हणे. आता बाबाच्या समोर नवीन नवीनच मी मार्गात आलो का मला काही समजत नव्हतं म्हणून छान आई होती आणि मी होतो. काटवाला आणि थोडासा सांबार जास्त काही नेला नव्हता. हो ना तेव्हा बाबा म्हणते रामच्याने ठेवून दे. खरंय बाबा काही स्वीकार करत नाही म्हणजे घेत नाही का. तेव्हा आईच्या कानावर शब्द पडले हो ना आणि आई जेव्हा दरवाजात आली माझं लक्ष आईकडे आईचं लक्ष माझ्याकडे. बाबा असे बसले होते पलंगावर जगनाळे साहेब बसले आहेत त्या पद्धतीने बाबाचा असा हो ना. पलंग का आणि भगवंताची प्रतिमा अशी दरवाजा असा आणि तिथे या भीतीकड इकडे तोंड करून मी बसलो. हो ना माझी आई माझ्या जवळ बसली. तेव्हा आई दरवाजात आली आणि आईने खून केलं. आई बाबाला दिसत नव्हती दरवाजाच्या अंदर होती का परंतु मला दिसत होती. आईने अशी खून केली दोन्ही हात जोडले खून केली आणि असे हात केले म्हणजे उभा होय हो ना. आणि बाबाला माफी माग. खरंय मी उभा झालो बाबाला माफी मागितली. बाबा मी माफी मागतो याच्यानंतर पुन्हा रूपी मी आणणार नाही. बाबा मला कळत नव्हतं मला माहिती नव्हती की बाबा काही घेत नाही का म्हणून मी घेऊन आलो बाबा का. तेव्हा बाबाने सांगितलं रामचंद तुझ्या वाणी 100 सेवक दररोज किती सेवक दर्शनाला येतात आणि एवढ्या सेवकाने जरी सांबार आणला वांगे आणले भेद्रा आणले मिरची आणले तर आम्ही घरी म्हणे 2 जीव. किती जीव आई आणि बाबा 2 जीव किती खाणार आहो म्हणे. आणि जेव्हा मला लोप पडेल माझ्या घरी वांगे भेद्र सर्व काही येईल जेव्हा मला लोप पडेल तर मी म्हणे त्या गोळीबार चौकामध्ये
की भेद्र वांगे इकाले बसावं लागेल. बसावं लागेल म्हणे. म्हणून मला पाहिजे आणि वापस घेऊन जा. तेव्हा बाबाला माफी मागितली आईच्या म्हणल्याप्रमाणे आणि आईने शब्द दिला. आई म्हणाली बाबा रामचंद्रला माहित नव्हतं म्हणून तो घेऊन आलो म्हणते. हो ना. बाबा स्वीकार करा घेऊन घ्या याच्यानंतर आणणार नाही म्हणते. तो माफी मागायला तयार आहे. खरं आहे. तेव्हा बाबा काय म्हणाले रामचंद्र आई म्हणते तर ठेवून दे. हो ना. हा? आई म्हणते तर ठेवून दे. आणि ते कार्य बाबाच्या मुखातून काय शब्द हो निघाला ना. की आई म्हणते तर ठेवून दे. का संतांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं परंतु आम्ही काही समजलो नाही. तुका म्हणे शोधून पाय बायको नवऱ्याची माय. हा? जेव्हा चौधरी साहेब तुम्हालाच म्हणतो मी आता तुम्ही लग्न जोडलं. हो ना. प्रथम ते मुलगी पाहायला गेले तेव्हा कोणाला सोबती नेलं का नाही नेलं होतं. बरोबर. त्यावेळेस तुम्ही त्याला त्या सोबत्याला काय सांगितलं का मुलगी पाहायला जातो म्हणा का बायको पाहायला जातो म्हणा. मुलगी पाहिजे का म्हणा मुलगी कोणाला म्हणतो आपण लहानच्या मुली लहानच्या मुलीले आपल्या मुलीले मुलगी म्हणतो. हो ना. आणि पाहायला का जातो मुलगी मी बायको. मुलीला पाहायला जातो. हा? आणि पाहायला का जाते बायको. हा? हो ना आणि म्हणते का मुलगी. चालता का बांगते साहेब मुलीला पाहायला जात वा. मग मुलगी म्हणतो कोणाले. हो ना. अरे स्वतःच्या मुलीला मुली म्हणतो. गावातली मुलगी असली ते माझी मुलगी म्हणतो ना. हो ना हा? खरं आहे. फक्त एकच म्हणत नाही साहेब का जगाची माय ते माझी माय जगाची मावशी ते माझी मावशी जगाची बहीण ते माझी बहीण जगाची मुलगी ते माझी मुलगी का आणि माई बायको ते जगाची बायको ते माई म्हणतो का नाही. आणि म्हणून संतांचे बोल होते आणि तेच कार्य बाबाच्या मुखातून निघलं त्यावेळेस की रामचंद्र आई म्हणते. बाबाच्या मुखातून काय शब्द निघाले आई म्हणते तर ठेवून दे. आणि म्हणून ते कार्य बाबाने घडवले आणि ते आम्हाला काही समजलं नाही. तुका म्हणे शोधून पाय बायको नवऱ्याची माय. इकडे मुलगी पाहायला जातो म्हणते आणि तिला तिकडे बायको करते. हा? काय विचार आमचे. म्हणून विचार करा की इथेच आहे तुझा आहे रे तुझं पाठी परी तू जागा भुलाची. माहित नाही तुला स्वतःची. हो ना. काय म्हणतो दिवस होता गुरुवार.
रात्रीचे 11:35 हो ना. महान त्यागी बाबा जुमदेवजी भगवंतामध्ये विलीन झाले. खरंय. म्हणजे अखेरचा श्वास सोडला का. आणि गुरुवारी 11:35 त्यानंतर शुक्रवार लागला. शुक्रवारची रात्र, शनिवारची रात्र, रविवारची रात्र आणि सोमवारी महान त्यागी बाबा जुमदेवजीची अंत्ययात्रा त्या निमित्तीतून निघाली का. त्या गोळीबार चौकातून म्हणजे बाबाच्या निवासस्थानावरून टिपकीवरून बाबाची अंत्ययात्रा निघाली का. भगवंताचं उगम स्थान आहे. हो ना. आणि आम्ही टिमकी म्हणलं नाही थांब, टिमकी नाही म्हणायचं का. अजिबात म्हणतच नाही. पहिलं नातू झाला का आजा झाला तयार. हो ना. हं? पहिलं वर्धमान झालं का टिमकी झाली अगोदर. खरंय. हं? खरं नाही चौधरी साहेब का. एक मेंढर पाल समोर चालते, बाकीचे मागं जाते. मागे जाते. तशी कथा झाली. हो ना. कार्यकर्ता समोर चालते. टिमकी म्हणायचं नाही. मी बाबा बरोबर फिरलो. टिमकी म्हणायचं नाही. हार टाकायचा नाही. मी बाबा बरोबर फिरलो. बाबानं सांगितलं हार टाकायचा नाही. काहून नाही टाकायचा म्हणलं बाबानं हार का. अरे हजारो लाखो करोडो सेवक झाले आणि एवढे लाखो करोडो सेवक जेव्हा हार आणतील तर बाबा दिसणार नाही नुसते हाराने का. आणि म्हणून बाबाने सांगितलं की सर्व मिळून एक हार घ्या आणि बाबाचं स्वागत करा आणि पुढील मार्गदर्शनाला सुरुवात करा. नाहीतर प्रत्येकाने हार आणले असते तर दिवसभर रातभर स्वागत झालं असतं तरी सरलं नसतं. मग समोरचे कार्यक्रम केव्हा झाले असते. ते बाबाचे विचार होते. बाबा भगवान होते. आणि म्हणून काय म्हणतो तेव्हा बाबाला म्हणू लागलो मी बाबाचं प्रेम काचाची पेटी त्याच्यामध्ये बर्फ आणि बर्फामध्ये बाबाचं प्रेत होतं. आणि तिथे साईडला भजन मंडळ. त्यावेळेस बाबाला म्हणू लागलो बाबा बर्फामध्ये बाबाचं प्रेत. बाबा झोपले म्हणण्याचं कारण मी मेले नाही म्हणलं त्यावेळेस. असा शब्द माझ्या मुखातून नाही निघला का. बाबा झोपले बा. आणि म्हणून त्यावेळेस बाबाला उद्देशून म्हणू लागलो उठा बाबा तुम्ही का. उठा बाबा तुम्ही मार्गदर्शन करा आणि तुमच्या मार्गदर्शनाने हा दुःखी सेवक होतो बरा का. आणि सत्य मर्यादा प्रेमाची या बाबाने ज्योत लावली. आणि पुढे पुढे चाले बाबा माझे वाराणसी माऊली. आणि म्हणून 50 वर्षापासून बाबा
सत्य तुम्ही शिकविले हो ना आणि या दुःखी कष्टी मानवा रंगल्या गांगल्या दुःखी कष्टी लोकांसाठी स्वतःचे देह झिजविले का रक्ताचं पाणी हाडाच्या काळ्या केल्या उन्हात न तानात बाबा त्यावेळेस या खेड्याहून त्या खेड्यावर त्या खेड्याहून त्या खेड्यावर पण बैलाने बाबाने दौरे केले कारण या रंगल्या गांगल्या दुःखी मानवाला जागवण्याकरिता दुःखातून मुक्त करण्याकरिता का ना बाबाचा आदेश तो मंडळाचा आदेश वा रे वा का बाबाला काय किती गाड्या होत्या त्यावेळेस हो ना विचारा जगनाडे साहेबाला का बाबाला किती गाड्या होत्या बा का एकही गाडी नाही बाबा स्व खर्चाने का खेळो पाणी फिरत होते का आता एक एक दोन दोन तीन तीन सर्व जीवा लागून गेल्या वा का आणि तरी पण आम्ही निष्काम सेवा करतो वा रे वा हो ना चला म्हणून काय म्हणतो मी आणि तेव्हा खरोखर 50 वर्षापासून बाबाने आपलं रक्ताचं पाणी हाडाच्या काळ्या चंदनासारखा देह झिजवून हो ना आज पूर्ण शून्यातून विश्व घडवलं अरे आणि तुमच्या आमच्या ह्या भेटी गाठी का आज हिवरा आपण पाहिला असता का नाही ना. नाही नाही का आणि बाबाची कृपा म्हणून काय म्हणतो मी नक्की नायक डोंबाला होता देवाचा गुरुवार नक्की नायक डोंबाला होता देवाचा गुरुवार 11 वाजून 35 मिनिटांनी बाबा झोपले पलंगावर 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 3 ऑक्टोबर दिवस गुरुवार रात्रीचे 11 वाजून 35 मिनिटांनी महान त्यागी बाबा जुमदेवजी भगवंतामध्ये विलीन झाले आणि त्यांचं प्रेम परमपूज्य परमात्मा सांस्कृतिक भवनामध्ये गुरुवारच्या रात्रीपासून तर सोमवारपर्यंत ठेवण्यात आलं तेथून सोमवारला बाबाचं प्रेम टिमकीला नेण्यात आलं आणि तेथून बाबाची अंत्ययात्रा निघाली महान त्यागी बाबा जुमदेवजी महान त्यागी बाबा जुमदेवजी निघाले टिमकीतून देवा महान त्यागी बाबा जुमदेवजी निघाले टिमकीतून देवा महान त्यागी बाबा जुमदेवजी
हे माझ्या आई बहिणी सारे हळहळले पाहून त्या बाबाची सेवा. काय आमच्या बाबाची सेवा. आणि तेव्हा सर्व सेवक हळहळले, सर्व सेवक रडत होते आणि बाबाचं प्रेत हातात जात होतं. म्हणजे त्यांच्या जीवनाचा उद्धार झाला. त्याला म्हणलं त्याच्या जीवनाचा उद्धार. गेल्याच्या नंतर चांगला आहे की वाईट आहे. आज त्यांच्या नावाचा जय जयकार आहे. बाबा मानव रूपाने दिसत नाही, परंतु शक्ती रूपाने आजही उपस्थित आहे. का आणि म्हणून काय म्हणते आणि अखेरचा श्वास नागपूरला टावरी हॉस्पिटलमध्ये गुरुवार दिवस रात्रीचे 11:35 बाबाने श्वास सोडला. आणि म्हणून बाबाचं प्रेत त्या भवनामध्ये आणि भजन मंडळ चालू. तेव्हा बाबाला काय म्हणू लागलं. रामचंद्र भाऊ म्हणे बाबा, रामचंद्र भाऊ म्हणे बाबा कशी कशी झोप लागली. पुढे पुढे चाले बाबा माझे मरण